नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण एका महिन्यात किती पगार असतो, एका महिन्यात खर्च किती होतो आणि बचत किती करतो. खर्च करण्यापेक्षा बचत किती करतो याला महत्त्व असतं. आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये माझा महिन्याचा खर्च, कोणते साहित्य घेते मी, साहित्य कोणते घेते, खर्च किती होतो आणि मी बचत किती करते आणि एकूण पगार किती आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करत जा. हे बघा, महिना जानेवारी, महिना खर्च, एकूण पगार 13,000. आमच्या होना 15,000 पगार येतो, त्यातून 2,000 PF कट होऊन जातो, हातात 13 येतो. 13,000त आम्ही 6 जण आहे घरात. आम्ही नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी, सासू सासरे. त्यांचा 13,000त महिना घालवायचा असतो सगळ्यांचा. साहित्य बघा आणि इथं खर्च, साहित्याचा खर्च आणि बचत किती होते ते पण बघू आपण. साहित्य, किराणा 2,000 किराणा लागतोच. तेल, मीठ, साखर, गूळ, कडधान्य, डाळी ह्या येतातच 2,000त. गॅस 700. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, गॅस 700 कसा. मला ना 3 महिन्याला 2 गॅस लागतात. 3 महिन्याला 2 गॅस लागतात म्हणल्यावर 2,000 रुपये 3 महिन्याचे. मग 3 महिन्याचे 7-21 700 रुपये मी लिहिलेले आहेत. पेट्रोल, आमच्या होऊन पेट्रोल 2,000चं लागतं. दवाखाना आहे 1,000. TV मोबाईल रिचार्ज 600. TVचा रिचार्ज 300, मोबाईलचा रिचार्ज 300. दूध आहे, माझं बाळ 2 वर्षाचे, त्यामुळं त्याला दूध लागतं. 1 लिटर रोज दूध आहे. दुधाचा रतीप 40 रुपये लिटर, महिन्याचे 1,200 रुपये. भाजीपाला, प्रत्येक आठवड्याला 200 रुपयाचा भाजीपाला लागतोच. सुकन्या समृद्धी योजनेचा हप्ता 1,000 आहे, मुलीच्या नावावर काढलेली आहे. पाहुणे, प्रत्येक महिन्यातच पाहुणे येतात असे नाही. मुलांचे शिक्षण, खाऊ, एक मुलगी आहे 3रीला. खाऊ, आता मुलं खाऊ म्हटले की महिन्यातून 500-1000 रुपये जातात. तर मुलांचे शिक्षण, खाऊ मी 1,000 केले. फिरणं, शॉपिंग, आता कधी तर वाटतं ना आपल्याला किंवा मुलांना बाहेर जावं, फिरावं, त्यासाठी 1,000 रुपये एक्स्ट्रा काढले जातात. आणि एक्स्ट्रा पण 1,000 रुपये, शॉपिंगला 1,000 रुपये. आता ह्याची टोटल आपण बघू किती होती. हा 0, हा 0, परत 0, परत 7, परत 6, 13, 14, 15, 15 आणि 8, 23, 23 आणि 5, 28. 28चं इथे 8 मांडू, इथे 8 मांडायचं, 2 हातची, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती झालं? 12,800. किती? 12,800 महिन्याचा खर्च होतो. पगार तर आहे फक्त 13,000 रुपये. राहतात किती? फक्त 200 रुपये राहतात. आता मी बचत कशी करते बघा. प्रत्येक महिलांनी व्हिडिओ बघा. बचत, किराणा 2,000चा लागतोच, गॅस 7,000चा लागतो, पेट्रोल 2,000चं लागतंच. दवाखाना म्हटलं की प्रत्येक महिन्यातच आजारी पडेल असं नाही. एक जण पडलं तर 500 रुपये जातात, 500 रुपये बचत होतात. मोबाईल आणि TV रिचार्ज हा महिन्याला लागतोच. दूध पण महिन्याचं लागतंच. भाजीपाला,
कडधान्य असल्यामुळे भाजीपाला कमी जास्त लागतो. त्यातून माझे 200 रुपये बचत होतात. सुकन्या समृद्धी योजनेचा हप्ता आहेच. पाहुणे पण बघा, प्रत्येक महिन्यात पाहुणे येत नाहीत. त्यामुळे 100-200 खर्च झाले तर 200 तरी शिल्लक राहतात. मुलांचे शिक्षण, खाऊ आहेच. त्यातले माझे खाऊला मी कडधान्य आणलं की मिसळ, पावभाजी, सँडविच वगैरे केलं तरी खाऊमधले 500 रुपये राहतात. फिरणे, शॉपिंग त्यातलेही कधी माझे 300-500 राहतात. एक्स्ट्राचे 500 जरी खर्च झाले ना, 500 राहतात. तर बघा माझे किती शिल्लक मी बचत करते बघा. 500, 700, 800, 900, 900 आणि 500 1400, 1400 आणि 300 1700, 17 आणि 5 22, म्हणजे 2200 रुपये मी बचत करते. किती? 2200 बचत करते. बघा 13,000 खर्च माझा महिन्याचा आहे 12,800. 200 फक्त शिल्लक. हे 2,200 प्लस हे 200 किती झाले? 2,400. जर 2,400 जर महिन्याला राहत असतील तर 12 महिन्याचे किती होतात बघा. 12 आणि 12 24,000 आणि